आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रपतींनी खालीलपैकी कोणाची देशाचे पहिले लोकपाल म्हणून नियुक्ती केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष. न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत आणि यांची नुकतीच देशाचे पहिले लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी केंद्रामध्ये लोकपाल आणि राज्यामध्ये लोकायुक्त नियुक्त करावे या उद्देशाने 2011 मध्ये अण्णा हजारे यांनी एक आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 2013 मध्ये लोकपाल कायदा संमत केला. त्या कायद्यावर डिसेंबर 2013 मध्ये राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली होती आणि तेव्हापासून आतापर्यंत यावर कुठलीही कारवाई झाली नव्हती. त्यामुळे एक स्वयंसेवी संस्था आहे कॉमन कॉज नावाची. या कॉमन कॉज या स्वयंसेवी संस्थेनं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि त्यावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला असा आदेश दिला की त्यांनी तातडीने लोकपालची नियुक्ती करावी आणि त्याच अनुसरून आता भारताच्या राष्ट्रपतींनी या न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांची नुकतीच देशाचे पहिले लोकपाल म्हणून नियुक्ती केलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने पहिल्यांदाच कसोटी सामन्यात विजय संपादित केला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अफगाणिस्तान. अफगाणिस्तान या देशाच्या क्रिकेट संघाने आयर्लंड विरुद्ध खेळताना त्यांचा पहिलाच कसोटी सामना जिंकलेला आहे किंवा पहिल्यांदाच कसोटी सामन्यामध्ये विजय संपादित केलेला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अफगाणिस्तान. पुढचा प्रश्न, स्वच्छ भारत मिशनला प्रोत्साहन देण्यासाठी खालीलपैकी कोणी संगम ही योजना सुरू केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मायक्रोसॉफ्ट. मायक्रोसॉफ्ट या कंपनीने स्वच्छ भारत मिशनला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने संगम ही एक नवीन योजना सुरू केलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मायक्रोसॉफ्ट. मायक्रोसॉफ्टचे सीईओ कोण आहेत? तर मायक्रोसॉफ्टचे सीईओ आहेत सत्या नडेला. नेक्स्ट, किशोरवयीन मुलींमधील लोहाची कमतरता व कुपोषण या समस्या सोडवण्याच्या उद्देशाने FIFA गर्ल्स फिफा गर्ल्स नावाची योजना खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तेलंगणा. तेलंगणा राज्य सरकारने किशोरवयीन मुलींमधील लोहाची कमतरता व कुपोषण या समस्यांचा सामना करण्यासाठी ही फिफा गर्ल्स नावाची एक योजना सुरू केलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तेलंगणा. इथे तेलंगणाचा उल्लेख आलेला आहे मॅपमध्ये बघा, हे आहे तेलंगणा. तेलंगणाची निर्मिती 2 जून 2014. तेलंगणाची राजधानी हैदराबाद. तेलंगणाचे सध्याचे राज्यपाल ESL नरसिम्हा आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव. पुढचा प्रश्न, डेरिल डी मॉन्टे यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पत्रकारिता. डेरिल डी मॉन्टे म्हणजे बघा हे आहेत डेरिल डी मॉन्टे आणि हे पत्रकारिता या क्षेत्राशी संबंधित होते. टाइम्स ऑफ इंडिया आणि इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राचे ते एक वरिष्ठ पत्रकार होते. त्यांचं नुकतंच आता वयाच्या 74व्या वर्षी निधन झालेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पत्रकारिता. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या बँकेने कार्डलेस कॅश विड्रॉवल सुविधा सुरू केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 SBI. स्टेट बँक ऑफ इंडियाने नुकतीच ही कार्डलेस कॅश विड्रॉवलची सुविधा सुरू केलेली आहे आणि भारतातील पहिलीच बँक आहे जिने कार्डलेस कॅश विड्रॉवलची सुविधा सुरू केलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 SBI. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने 2019 हे वर्ष जलवर्ष म्हणून घोषित केले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्नाटक. कर्नाटक या राज्य सरकारने 2019 हे वर्ष पाण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी व त्याच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणे या उद्देशाने 2019 हे वर्ष जलवर्ष म्हणून घोषित केलेले आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्नाटक. कर्नाटक मॅपमध्ये बघा हे आहे कर्नाटक. राजधानी बेंगलोर, राज्यपाल विजूभाई वाला आणि मुख्यमंत्री आहेत कर्नाटकचे HD कुमारस्वामी आणि याच कर्नाटकने 2019 हे वर्ष जलवर्ष म्हणून घोषित केलेले आहे. आणि आता कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता, वर्ल्ड वाईड वेब म्हणजे WWWला नुकतीच किती वर्ष पूर्ण झाली आहेत? याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 30 वर्ष. WWW म्हणजे वर्ल्ड वाईड वेबला नुकतीच 30 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या WWWची निर्मिती ब्रिटिश किंवा इंग्लिश सायंटिस्ट आहेत दी बर्नर्स-ली यांनी केलेली होती. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 30 वर्ष. आणि आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, नुकत्याच हाँगकाँग येथे संपन्न झालेल्या आशियाई युवा ॲथलेटिक्स स्पर्धेत पदक तालिकेनुसार भारताचा कितवा क्रमांक लागतो? पर्याय आहेत पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.